मित्रहो नमस्कार। सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ इथं एक अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे। मानवी मन अक्षरशः हेलावून गेलेला आहे। विजेच्या एका तुटलेल्या तारेने तिघांच्या आयुष्याची दोरी एका क्षणात तोडून टाकली आहे। महावितरणचा अजब कारभार तर अनेकांच्या जीवावर बेतलेला आहे। यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत। मुख्य जनावरांचे प्राण देखील विजेच्या तुटलेल्या तारेमुळे जात असतात। आता मिरज जवळ असलेल्या म्हैसाळ इथल्या एका कुटुंबातील तिघांचा प्राण अशाच तुटलेल्या विजेच्या तारेने घेतला आणि संपूर्ण गाव अक्षरशः सुन्न झाला आहे। या तिघांच्या सोबत असलेला एक लहान मुलगा देखील गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे, तर त्यांच्या पाठोपाठ शेतात गेलेला एक कुत्राही मृत्युमुखी पडला आहे। जनावरांसाठी चारा काढण्यासाठी शेतात गेलेले असताना ही घटना घडलेली आहे। मुख्य विद्युत पुरवठा करणारी तार तुटून शेतात पडलेली होती। या तारेला स्पर्श होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे। तिघांच्या नातेवाईकांनी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे। मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथं सुतारकीमाळ परिसरातील वनमोरे मळ्यात विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडलेली होती। या तारेतून विद्युत प्रवाह सुरूच होता आणि ती शेतात पडलेली असल्यामुळे कोणाच्याही नजरेला सहजासहजी ती दिसून आली नाही। शेतात चारा काढण्यासाठी गेलेले शेतकरी आणि त्याच्या चुलत भावासह 2 मुलांना शॉक लागून एकूण 3 जण जागीच ठार झाले, तर एक मुलगा गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे। पारिशनाथ मारुती वनमोरे वय 40, साईराज वनमोरे वय 13, प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय 35 अशी ठार झालेल्यांची नावे आहेत। तर हेमंत पारिशनाथ वनमोरे हा 14 वर्षाचा मुलगा जखमी झालेला आहे। जखमी मुलाला मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। पारिशनाथ वनमोरे हे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेलेले होते। त्यांच्या शेतालगतच असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी 3 पेज विजेची तार तुटून पडलेली होती। पारिशनाथ आणि साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले, तर यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि मुलगा हेमंत यांनाही शॉक लागला। प्रदीप हे जागीच ठार झाले आणि हेमंत हा गंभीर जखमी झाला आहे। अर्थातच या घटनेची माहिती वनमोरे कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह तातडीने खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात देखील आलेला आहे। दरम्यान वनमोरे कुटुंबियासमवेत त्यांचा कुत्राही शेतात गेलेला होता। मालकाच्या पाठोपाठ चालणारा कुत्राही या घटनेत मृत्युमुखी पडला आहे। एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने म्हैसाळमध्ये शोककळा पसरलेली आहे। विजेच्या तुटलेल्या तारेमुळे एका क्षणात तिघांच्या आयुष्याची दोरी तोडून टाकलेली आहे। दुर्दैव मोठं। महावितरणच्या बेपर्वाईचं करायचं तरी काय? पुन्हा पुन्हा अशा घटना घडत असताना, असे जीव जात असताना महावितरण फक्त पाहतच राहणार का? मित्रांनो, महावितरणच्या या अशा बेजबाबदार कृत्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।